हिम्मत होतेच कशी बोलणाऱ्यांची, हिम्मत होतेच कशी खाली ते लिहिणाऱ्यांची। काय झालं येसूबाई? बघा ना, लोक उचलली जीभ आणि लावली टाळ्याला। कोणी काही विपरीत बोललंय का? मातोश्री, कुणी एक पहारेकरी आहे, म्हणत होता आबासाहेबांना युवराजांनी विष दिलं म्हणून। आलंय आमच्या कानावर, लोक म्हणतायत हे खरं। मातोश्री, पण खरंच हे योग्य आहे का? युवराजांना काय वाटेल, युवराजांपेक्षा महाराजांना काय वाटेल याचा तरी विचार करायला नको? मारणाऱ्याचे हात धरता येतात, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही। हो ना। शिवाय असं किती जणांचे तोंड धरणार आहात तुम्ही? परंतु मातोश्री, हे खोटं आहे। खोटच आहे, पण ते तुम्हाला ठावे आहे, आम्हाला ठावे आहे। परंतु सगळ्यांना कळणार नाही ते काय विचार करताय की शंभूराजे अजिंक्य तारावर महाराजांना सोडायला आले होते, परंतु 2 दिवसही त्यांच्याबरोबर थांबले नाही। दुसऱ्या दिवशी पहाटेच निघाले। ते रायगडावर पोहोचतात न पोहोचतात तोच मागून स्वार आला। महाराजांची तब्येत ठीक नाही। हे असं सगळं घडलं म्हणून लोक बोलतायत। मातोश्री, तुम्हास हे खरं वाटतं? आम्हाला खरं कसं वाटेल? पण लोक जे बोलतायत त्याकडे बेदखली कशी करायची? एक माणूस बोलतो समजू शकतो, तो आकसापोटी बोलतो। 4 माणसं बोलतायत हेही समजू शकतो, त्यांना बघवत नाही। पण जेव्हा सगळेच बोलू लागतात तेव्हा आपणही विचार करायला हवा। आपलं काही चुकलं तर नसेल ना? मातोश्री हो, महाराज म्हणाले युवराजांना जा सूर्योदयापूर्वी, म्हणून निघाले युवराज। तेही खरंच आहे। आम्हाला कल्पना आहे युवराज कसे आहेत त्याची। त्या पत्रातून खलित्यातून सुद्धा हाच मजकूर, म्हणून संताप येतो। असं वाटतं जे जे असं बोलतात ना त्यांचा कडेलोटच करावा। साहजिकच आहे, आपल्या पतीबद्दल कोणी काही बोलत असेल तर ते आपल्याला सहन होणार आहे का? नाही सहन होणार, नाहीच सहन होणार। आणि कुणी कितीही प्रयत्न केला महाराजांच्या मनातून युवराजांना उतरवण्याचा, तरी महाराजांना माहित आहे युवराज कसे आहेत ते। हो, म्हणूनच अशा कोल्हे कुईला युवराजही दाद देणार नाहीत, देऊही नाही। युवराज जसे तुमच्या लेखी आमच्या लेखी निर्दोष आहेत, तसाच आमचा खानसामा तो आमच्या लेखी निर्दोष आहे। शिवाय त्याचं कोणीही नाव घेतलं नाही, कुठल्या खलित्यात त्याचा उल्लेख देखील नाही, म्हणून त्याला सोडून द्या म्हणावं। कराल ना एवढं? आता पाव तर खाली ते बोलत होते, आता माणसासनी बी तोंड फुटलं वाटतं। हे घातक आहे। अव कावच की हो, पुन्हा एकदा हे सगळं थांबायला पाहिजे। पत्र खलिते बोलतात, त्यातली भाषा भडकवणारी असते, आम्ही समजू शकतो। आपली माणसंच बोलायला लागली तर? अव त्यावर दवा आणून ठेवली मी बंदोबस्तात। म्हणजे? पकडून कैदखान्यात ठेवलेला घेर। एकदा का त्यो बोलता झाला की समजे सापडते। कुणी खबर दिली, कुणी पुरवली, त्याला कुणी सांगितलं, त्याने काय दाम दिला होता का खबर द्यायला? समजा
तुमच्या बदनामीच्या मुळाशी कंच चिखुल बसलाय हे कळल. चल, या अफवा गिधाडाच्या पंखांनी स्वराज्यावर फिरतील आणि हरेक माणसावर झडप घालतील. हेही खरंच आहे. अहो निराजी पंत, मी तर असं ऐकलंय की या विषप्रयोगात अनाजी पंतांचा हात आहे म्हणून. काय? अनाजी पंतांचा? हो. अहो त्यांचे पहारेकरी गडावर नजर कैदेत आहेत. अहो तसा तर तो खानसामाही कैदेत आहे. हो त्यांचंच नाव आले ना सगळीकडे. शिवाय खलितेही सापडले आणि महाराजांबरोबर सातारच्या किल्ल्यावर तेच गेले होते. अशी एखादी घटना घडली की शत्रू लोक त्याच्या मुलाच्या, मंत्र्याच्या, नातेवाईकाच्या पायात कारस्थानाचा साप सोडतात. म्हणून आपण सगळे सावध राहणे गरजेचे. अहो त्यांचा होतो खेळ आणि आपला जातो जीव. महाराजांच्या लक्षात येणारच की कोणत्या वेळी गफलत झाली आणि कोणता माणूस जवळ आला होता ते. जगदंब. बघा किती फरक पडला चेहऱ्यात. तिसऱ्या प्रहाराची नाडी बघायची होती. सर्व काही उत्तम, काळजीचं कारण नाही. वैद्य बुवा, एक विचारायचं होतं. जरूर विचारा. नाही म्हणजे महाराज आम्हाला थांग लागू देत नाहीत आणि मग आमचा जीव तिळतिळ तुटत राहतो. विचारू महाराज? काय झालं होतं महाराजांना? राणीसाहेब, विषबाधा झाली होती. विषप्रयोग तर नाही ना? विषप्रयोग नाही, विषबाधा. महाराजांना कोणीही विष घातलं नाही. खाण्याचे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने किंवा दूध चुकीच्या पदार्थावर घेतल्यानेही होऊ शकते. आई भवानी परीक्षाच पाहत होती. तसंही महाराजांवर लोक एवढी भक्ती करतात की असा वाईट विचार कोणीही करणार नाही. महाराज, आपल्यासाठी वरण भात आणलाय. आम्ही स्वतः केलाय. खानसामाला नजर कैदेत ठेवलंय ना, म्हणून. क्षमा असावी महाराज, परंतु आपण बोलू नये. आपण आराम करावा. आणि आपणचही विनंती, इथे दुसरी कोणतीही चर्चा नको. जरूर. आमच्या लक्षातच आलं नाही. उठवा त्याला. ए उठ रे उठ. युवराज आलात. उठ. ज्योत्याजी उठवा त्याला. सोंग डोंग बंद कर म्हणावा. उठ रे उठ. युवराज आले त्यांच्या समोर उभा राहा. उठ. अहो युवराज, ह्यो तो मेलाय. अंग बी ताटरलंय. मेला? कुणाचा पारा होता? युवराज. कुणी आलं होतं सकाळपासून? नाही युवराज. कैदी मेला आहे, शेवटी काय बोलला? नाही युवराज, सकाळी जिवंत होता. जिवंत होता? ज्योतिषी, अंगठी ताईत काय का बघा. पेटीत विष होतं. घाबरून जीव दिला असेल त्यानं.
त्याच्याकडे काहीतरी नक्कीच महत्वाची खबर असणार. लय धागेदोरे हात लावले असते पण यानं खुदकुशी केली. कदाचित कोणीतरी मारला असेल. दुसरी शक्यता अधिक. थोरल्या बाईसाहेब, एक गोष्ट बोलावी का? बोला. चुकला तर माफी द्यावी. काही चुकणार आहात का? खानसामा नजर कैदेत आहे हे महाराजांना सांगायची काय गरज होती? धाकट्या बाईसाहेब, नाही म्हणजे आम्हाला असं वाटतं की सांगायच्याच होत्या तर मग वेळ काळ बघून सांगितल्या असत्या. आम्ही सांगायला जल्दबाजी केली जरूर, परंतु आमचा खानसामा कैदेत पडतो. याचा अर्थ काय काढावा आणि आम्ही सांगावं तर कुणाला? तुम्हीच आम्हाला सांगा. आमचा खानसामा असं काही करेल का हो? थोरल्या बाईसाहेब, मुळात कुणीच काहीच केलं नाही. आमचा खानसामा बेगुनाह आहे म्हणून दुसऱ्यांना पाठीशी घालू नका. दुसरं कोण? थोरल्या बाईसाहेब, तुमच्या मनात काही शंका तर नाही ना? आमच्या मनात शंका नाही, परंतु ज्या अफवा उठतायत त्यांच्या मुळाशी तर जायला हवं. माफी असावी, परंतु आज शंभूराजांच्या बद्दल पत्रखलित्यातून त्यांच्यावर आरोप केले केलेत ना? मग झालं तर. थोरल्या बाईसाहेब, काय बोलताय तुम्ही? आबासाहेब, या शंभूराजे, काय झालं? चेहरा सुकलाय तुमचा. नाही, काही नाही आबासाहेब. तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात. आबासाहेब, बाबा, शंभूबाया, शंभूबाया, काय झालं? आबासाहेब, खलित्यांमधल्या मजकुरात उल्लेख आहे की आम्ही आपल्यावर विषप्रयोग केला म्हणून. म्हणजे तुम्ही आमच्यातलं विष उतरवलं, पण अफवांचा नाग मात्र तुमच्या मागे लागलाय आणि तुम्ही त्याला घाबरलात. शंभूराजे, तुम्ही? आबासाहेब, असं वाटतं की सगळं सोडून द्यावं आणि तुमच्या कुशीत दडून बसावं. लोक वाटच बघत असतात तुम्ही कधी दडून बसता आहात याची. पण आपण घाबरायचं नाही शंभूराजे. पाठीशी नाग लागला तर गारोडी व्हा, त्याचे दात तोडून त्याला पिशवीत ठेवा. हेच कसोटीचे क्षण असतात. तेव्हा आपण खचून जायचं नाही. आणि शंभूराजे, तुम्ही तर शूराबांचे शूर बच्चे आहात ना? मग शूराबांचा शूर बच्चा असा रडतो? कधीच नाही. त्या खलित्यांमधला मजकूर वाचून आम्ही तुम्हाला जाब विचारू ह्या कल्पनेनं तुम्ही घाबरला. अहो, अशा मजकुरांच्या फौजाच्या फौजा पाहिल्यात आम्ही. शंभूराजे, आम्ही तुम्हाला परवा हे म्हणालो होतो. वाकड्या अंगणात वाकडी बाभय आम्ही सरळ उगवून दाखवली म्हणून लोक आम्हाला मानतात, बोलतात. आम्ही हे देखील सांगितलं होतं तुम्हाला, आमचे शत्रू वेगळे होते, तुमचे शत्रू वेगळे, ते तुम्हाला दिसणार नाहीत आणि सतत तुम्हाला खच्ची करण्याचा प्रयत्न करत राहतील. तुम्ही कच खाऊ नका, लढा. आमचं मूल असं गुडघ्यावर बसलेलं आम्हाला कदापिही आवडणार नाही. उठा.
शड्डू ठोका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आणि आम्ही जर नसलो तर आमची माती अंगावर घ्या, पण लढा, गुडघे टेकू नका. शंभूराजे, तुमचा जन्म गुडघे टेकण्यासाठी झालेला नाही. तुम्ही आज स्वराज्याच्या छत्रपतींचा प्राण वाचवलात. त्यासाठी दिवस रात्र एक केला, खूप धावलात आमच्यासाठी आणि शेवटी आमचे प्राण वाचवलेतच. हे सगळं जेव्हा आम्हाला कळतं तेव्हा मनोमन खूप सुखावून जातो आम्ही. खरंच आबासाहेब, अहो, वयात आलेला पोरगा आपल्यासाठी का कासावीस होतो ते पाहून बापाच्या जन्माचा मान भेटतो. खरं सांगायचं तर या विषानं आम्हाला हे अमृत चाखायला मिळालं. एक मुका द्या आम्हाला. थोरल्याबाई साहेब, आम्ही स्वतः राजवैद्यांना विचारलं तेव्हा राजवैद्यांनी महाराजांसमोरच आम्हाला सांगितलं की अन्नातून विषबाधा झाली. विषप्रयोग नाही. नाही, अन्न चुकीचं पोटात गेलं, पित्ताचा प्रकोप झाला, त्यात दूध चुकीच्या पदार्थांवर घेतलं गेलं असं. आणि त्यास खानसामा जबाबदार. म्हणून शंभूराजांनी त्यांना ताब्यात घेतलं, कारण तो त्यांचा हलगर्जीपणा होता. धाकट्या बाई साहेब, आणि खानसामा आपला. आपण त्यांना चीज वस्तू दिल्या, परंतु शंभूराजांनी तुमच्यावर वहीम घेतला नाही. एका शब्दाने त्यांनी तुम्हाला जबाबदार धरलं नाही. कोणाला पाठीशी घालण्यासाठी तुम्ही आम्हाला तर पुढे करत नाही आहात ना? थोरल्याबाई साहेब, मुळात काही घडलंच नाही तर पाठीशी घालण्याचा सवालच येत नाही. महाराणी साहेब, महाराजांनी तुम्हाला बोलवलंय. येतो आम्ही. महाराज, या राणी साहेब. महाराजांना असं उठतं बसतं झालेलं पाहून मोठाच आनंद होतो. खूप घाबरवलं होतं आपण. आपल्याकडे बघवत नव्हतं. राणीसाहेब, संकट ही येण्यासाठीच असतात. तो सूर्य इतका प्रखर, इतका तेजस्वी, तरी तोही ग्रासला जातो. त्या सूर्यासमोर आपण तर केवढे क्षुल्लक होतो. म्हणून संकट निघून गेल्यानंतर आपण पुन्हा तळपायचं असतं. म्हणजे आपोआपच आपण संकटांच्या आठवणी देखील विसरून जातो. जी, आम्ही विसरत आहोतच, परंतु पत्र, खलिते, त्यावरचे मजकूर यांचा गलबला जरा जास्तच वाढलाय. आम्ही जाणतो ते. म्हणून आपल्या कानावर एक गोष्ट घालायची होती. आपण रागवणार नसाल तर. राणीसाहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा. घडल्या प्रकारानंतर अफवांना ऊत आलाय. लोकांना बोलायला, हसायला काही लागत नाही. पण शंभूराजांना तर बदनाम करण्याचं जणू षडयंत्रच सुरू आहे. म्हणून अशी कोणतीही खबर जर तुमच्या कानी आली तर ती जागीच रोखा तुम्ही. जी महाराज. आज आम्ही केवळ शंभूराजांमुळे मरणाच्या दारातून परतलो आहोत. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, आज ही तिसरी वेळ. आम्ही आमचं मूल जिवंत असताना देखील त्याचे दिवस घातले, सुतक पाळत राहिलो. खूप थोरे आहे आमचं मूल. परंतु महाराज, सांगा त्यांना, स्वतःच्या बापाला विष घालून मारणारी अवलाद मराठी मातीत जन्माला येत नाही. आणखीन एक जबाबदारी टाकतो आहोत तुमच्यावर. त्यांना सांगा, आज स्वराज्याचे छत्रपती जिवंत आहेत ते केवळ आणि केवळ शंभूराजांमुळे. जी महाराज. त्यांच्या उरातल्या जखमांचं राहू द्या.
पण त्यांच्या बोटानं जी जखम झाली त्याच्यावर अजूनही कोणीही उपचार केलेले नाहीत, मलमपट्टी केलेली नाही. ती लवकर करा. बोट एकदा आंधळ झालं की ते पुन्हा पुन्हा ठेचकाळत राहतं. याची सगळ्यांनीच याद ठेवा.